आज मी गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे गाढव आणि कोल्हा. एकेकाळी एका गावात एक धोबी राहत होता. त्याच्याकडे एक गाढव होते. धोबी नेहमी गाढवाला कपड्यांची गाठोडी व मालाची ने-आण करायला लावत असे. पण तो धोबी कधीही गाढवाला गरजेपुरते देखील अन्न देत नसे. रात्र झाल्यावर बिचारे गाढव अन्नासाठी भटकून आपली भूक भागवत असे. एके रात्री गाढव एका कोल्ह्याला भेटले. तो कोल्हा त्या गाढवाला कलिंगडाच्या शेतावर घेऊन गेला. पोटभर खायला मिळाल्यामुळे गाढवाला खूप आनंद झाला. शेताचा राखणदार उठायच्या आत ते दोघे पळून गेले. त्या रात्रीनंतर रोजच गाढव व कोल्ह्याचा हा उपक्रम चालला होता. भरपूर खायला मिळाल्यामुळे ते गाढव चांगले धष्टपुष्ट झाले. एकदा रात्री पोटभर कलिंगडे खाल्ल्यावर गाढवाने कोल्ह्याला विचारले, "मी तुझ्यासाठी गाढे म्हणू का?" कोल्हा भीतीने म्हटला, "नको नको, राखणदार जागा होईल ना तुझा आवाज ऐकून." पण कोल्ह्याकडे दुर्लक्ष करत गाढवाने त्याच्या भसाड्या आवाजात गायला सुरुवात केली. कोल्ह्याने तिथून हळूच काढता पाय घेतला. गाढवाचा आवाज ऐकून राखणदार उठला आणि त्याने गाढवाला बदडून काढले. दुःखाने रडत गाढवाने विचार केला, माझ्या प्रिय मित्राचे जर मी ऐकले असते तर आत्ता माझ्यावर ही वेळ आलीच नसती. आता या छोट्याशा गोष्टीवर कवितेचं नाव आहे चतुर मित्राचा सल्ला. एका गावात राहणाऱ्या धोब्याकडे एक गरीब कष्टाळू गाढव होते. धोबी दादा त्याच्याकडून काम करवून घेऊन खायला मात्र काही देतच नव्हते. दिवसभर दमलेले गाढव रात्री अन्नाच्या शोधात गावभर हिंडायचे. काय मिळेल ते खाऊन आपले पोट भरायचे. एके रात्री गाढवाला चतुर कोल्हा भेटला. त्या दिवशी कोल्ह्याबरोबर गाढव मनसोक्त जेवला. कोल्ह्याला माहीत होते जवळचे कलिंगडाचे शेत. मग रोज रात्री दोघे मित्र पोटभर कलिंगडे खात राहिले मजेत. एके रात्री गोड कलिंगडे खाऊन गाढव फारच खुश झाले. आनंदाने भसाड्या आवाजात चक्क गाणे म्हणू लागले. चतुर कोल्ह्याला पुढील धोक्याचा अंदाज आला. गाढवाला सावध करीत तो तेथून पळून गेला. गाढव गात बसले आपल्याच नादात. आयते सापडले शेतातील राखणदाराच्या हातात. गाढवाने चतुर कोल्ह्याचा सल्ला नाही ऐकला. मार तर खाल्लाच, पण रोज रात्री मिळणाऱ्या गोड गोड कलिंगडाला पण मुकला.